म्हणजे ऐकून आहे, तुम्ही बोलण्याच्या आधी पण ऐकून आहे तुम्ही स्वतः तुमची मेकॅनिकल पाठवून ती गाडी घेऊन येतो. हो नक्कीच, कारण की आपण जी गाडी दिली तिला सर्व्हिस देणं खूप महत्वाचं आहे. सर्व्हिस असेल तर कस्टमर आपल्याकडे नक्कीच येणार. मग ती माझी असू द्या गाडी किंवा इतर कोणाकडून गाडी घेतलेली असू द्या, ओळखीचे कस्टमरचा फोन आला की सुगंधा अशी अशी गाडी ह्या भागात बंद पडलेली आहे, काय करू? तर ती मी अगदी स्वतः माझ्या मेकॅनिकलला सांगून गाडी जिथे आहे तिथे जाण्यासाठी सांगते आणि ती गाडी. नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सत्यजित म्हणून ऑफिशियल युट्यूब चॅनल. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर एक खास आपण स्टोरी व्हिडिओ बनवतो. त्याच्यामध्ये आपला पर्पजच तो आहे की सोशल अवेअरनेसने आपल्या तळागाळात जे आर्ट लपलेला आहे, जे कर्तृत्ववान स्त्री आहेत, पुरुष आहेत, जे आपले सामाजिक बांधव आहेत, त्यांचं कर्तृत्व हे वर घेऊन येणं आणि समाजामध्ये प्रेझेंट करणं. त्याच धर्तीवर आपण आजचे एक इंटरव्ह्यू शूट करतोय. एक महिला आहेत, त्या स्वकर्तृत्वाने झिरोतून विश्व निर्माण केलंय आणि त्या विश्वाच्या प्रोसेसमध्ये आहेत. त्या तिकडे जाण्याआधी त्याचा जो प्रवास आहे तो फार खट्टर प्रवास आहे, कारण प्रदीर्घ असा अनुभव आणि त्याच्यातून केलेली डेअरिंग व्यवसायाची आजकालच्या आपल्या जीवनामध्ये फार कमी बघायला मिळते. स्पेशली आपल्या मध्यमवर्गीय महिलांमध्ये घर संसाराची सांगड घालता व्यवसायात उतरणं फार दुर्मिळ झालंय. त्याचंच एक अवेअरनेस, एक आपल्या समाजामध्ये महिलांना प्रबोधन मिळावं, त्यांना काहीतरी ऊर्जा मिळावी, या अनुषंगाने आज आपण एक व्हिडिओ शूट करतो. नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडेल, त्यासाठी आपण शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून बघा. तर आजच्या आपल्या खास विशेष अतिथी म्हणा, पाहुणे म्हणा, किंवा ज्यांचा इंटरव्ह्यू घेतोय, ज्या कर्तृत्ववान स्त्री आहेत त्या आपल्या मॅडम आपल्यासोबत आहेत. सौ सुगंधा यांची आज आपण यशोगाथा, आपलं सक्सेस आहे त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो. तर मॅडम, व्हिडिओला पुढे जाण्याआधी आपली तर अशी एक तोंड ओळख मानता आपण या भागातले आहोत, पण त्याच्या व्यतिरिक्त आपले जे व्ह्युअर्स आहेत, आपले तुमचे कस्टमर्स असतील, आपले जे समाज बांधव आहेत, जे समाजात आपल्याला एक चांगला मेसेज द्यायचा तुमच्या माध्यमातून, तर थोडक्यात तुमच्याविषयी माहिती, तुमचं नाव, गाव किंवा शिक्षण, कारण ते सुद्धा फार गरजेचं आहे, ते आपल्या व्यवस्थेला थोडक्यात आपला. नमस्कार, मी सुगंधा मुस्के, हे सध्या आईकडचं नाव आहे आणि आता तर सुगंधा हर्णेकर नाव आहे, सुगंधा प्रशांत हर्णेकर. सर्वप्रथम मी बोलकर साहेब आपले धन्यवाद मानते की तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरून मला ही संधी दिली, त्याबद्दल मी तुमची पहिली सर्वप्रथम आभारी आहे. मी सुगंधा मुस्के, सुगंधा हर्णेकर. माझं गाव माहेरचं मुगवली आहे, सासरकडचं काळवण आहे. दोन्ही गाव माणगाव मध्येच आहेत. सध्या मी जे ह्या प्रवाहामध्ये उतरण्याची सुरुवात जर असेल तर माझं शिक्षण 10वी झाल्यानंतर, 10वीच्या नंतर म्हणजे शिक्षण सुरू असतानाच माझे वडील ऑफ झाले. आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासळलेली होती, त्याच्यामुळे मला जॉब करणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे माझं शिक्षण मी ते जॉब करता करता मी बीकॉम कम्प्लीट केलेलं आहे. माझं 10वी मी इंग्लिश स्कूल जावळी येथे झालेलं आहे. बीकॉम आपलं माणगावमध्ये TMC कॉलेजमध्ये कम्प्लीट केलेलं आहे आणि शिक्षण घेता घेता वयाच्या 14व्या वर्षापासूनच मी जॉबला सुरुवात केलेली आहे. तर मॅडम, आता आपण शिक्षण झालं, तुम्ही वडिलांचं निधन झाल्याच्या नंतर ऐकतो की आपल्याकडे तेव्हा एवढा इन्कम सोर्स नव्हता, तुम्ही तो एक चांगला मार्ग निवडला की घरच्यांना हातभार लावण्याचा, ते नोकरीचा मार्ग पत्करला. पण त्या मार्ग पत्करल्याच्या नंतर सुद्धा काही डिफिकल्टीज आल्या असतील तुम्हाला, ते नोकरी करता घर सांभाळणं, नोकरी सांभाळणं, हे कसं मॅनेज केलं? मग त्यावेळेस घरच्यांचा, बाकीच्या घरच्यांचा सपोर्ट कसा? नोकरी करता करता म्हणाल तर मी तेव्हा 14 वर्षच होते. माझा मोठा भाऊ म्हणजे शिवाजी मुस्के, तो तर 2 वर्ष पुढचा होता. छोटा भाऊ एक होता, म्हणजे पूर्ण जिम्मेदारी पडलेली आमच्यावर. त्याच्यामुळे नोकरी करण्याचं म्हणजे खूप गरजेचंच होतं. मग नोकरी करता करता तेव्हा 20 वर्षापूर्वी 500 रुपयामध्ये नोकरी करत होते माणगावमध्येच, अम्मू मोटर्स मध्ये. पण ही नोकरी करता करता त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी वाढ पाहिजे, बुद्धीला चालना पाहिजे, काहीतरी अजून प्रगती करण्यासाठी 10 ते 6 मी सकाळी 7 ते 10 कॉलेज करायची, 9:30 नंतर 10 ते 6 जॉब करायची. 6 नंतर मी घरी गेले की 6:30 ते रात्री 9 पर्यंत 5वी ते 10वी मी ट्युशन्स घ्यायची. मी ट्युशन घेता त्याच्यातून आलेल्या इन्कम्स मधून घरी थोडा हातभार लागलं. आईचं खूप छान सपोर्ट होतं मला. माझा मोठा भाऊ शिवाजी मुस्के, त्याचं खूप छान सपोर्ट होतं. छोट्या भावाला सुद्धा आम्हाला शिक्षण द्यायचं होतं. त्याच्यामुळे नोकरी करता करता 20 वर्ष मी
नोकरी केली, त्याच्यातून मनात होतं की काहीतरी स्वतःच करायचं, पण ते करता करता लग्नाचं वय झालं. मग घरच्यांनी लग्न करण्याचा विचार डिसिजन घेतलं. त्याच्यामुळे मग प्रवास तिकडे फिरला गेला. म्हणजे ओव्हरऑल आपण जर बघितलं की नशिबाची साथ लागते, पण नशिबाची साथ पण कधी साथ देते तर तुमचे प्रयत्न असतील. आता आपण ऐकलं असेल मॅडमच्या सांगण्यावरून की मॅडमने त्यांचं स्ट्रगल सांगितलं की सकाळी 7 वाजता घर सोडणं, तिथं कॉलेज असेल, पुन्हा ती नोकरी असेल, त्याच्यानंतर पुन्हा घरी जाऊन क्लासेस घेणं, आईला मदत करणं, आणि ह्या सगळ्यांमध्ये घरच्यांचं सपोर्ट, मेहनतीशिवाय पर्याय नाही. मॅडमकडून आपल्याला ते एक बघायला मिळालं की अफाट मेहनत घेतली, त्याच्यामुळे आज त्यांना हे दिवस आले. हे दिवस सुद्धा आपण त्यांचं सांगणार आहोत की हे सुखाचे समृद्धीचे दिवस त्यांना कसे आले, त्याच्यामध्ये स्ट्रगल किती होता. तर आता आपण एवढं सारांश ऐकल्यानंतर मेन जो आपला मुद्दा आहे की महिला सक्षमीकरण, त्याच्यामध्ये महिलांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, व्यवसायामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल. तर मॅडम नोकरी सोडून व्यवसायात उतरणं एक साधारण घरातली महिला आणि त्यांनी सक्सेस कसा करणार, आपण आता याच त्यांच्याकडून सारांश ऐकून घेऊया. मग आता ह्या प्रवासामध्ये ज्यावेळेस लग्नाचं टाइम आलं त्यावेळेस मग घरची माहेरची फॅमिली असेल, आता नवीन लग्न झाल्यावर नवीन माणसं, तर त्या दरम्यानही तुमचा मग तो प्रवास कसा होता की तो नोकरी सांभाळणं, सासर सांभाळणं, थोडंसं घरी लक्ष देणं, तिथे कसं स्वतःला ऍडजस्ट केलं? ऍक्च्युली लग्ना अगोदर तर मी 10 वर्ष जॉब केलंच. नंतर मग लग्न झाल्यानंतर पर्यायाने मला सासरी मुंबईला जावं लागलं, मुलुंड येथे. म्हणजे तुम्ही गावचं बंद करून पुन्हा तिकडे गेले? पुन्हा मुंबईला गेले मुलुंडमध्ये, कारण की मिस्टरांचं जॉब तिकडे होतं. पण नंतर बाळ झाल्यानंतर त्याला तिकडचं वातावरण सूट होत नव्हतं, त्याच्यामुळे त्या अडचणीमुळे मी पुन्हा गावी आले, आईकडे आले. एक प्रकारची धावपळच झाली, मुंबई पुन्हा म्हणजे वर्षभर गाव मुंबईच माझं चालू होतं. तरी सुद्धा त्याच्यातून सुद्धा त्याला सांभाळून मी ह्या जॉब सेक्टर मधून ह्या डीलर लोकांच्या ओळखीवर मी भांडीप येथे सुद्धा शोरूम मध्ये जॉब केलं, स्वस्तिक हुंडाईचे. म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये पण प्रयत्न केले? फार चांगलं. त्याला सांभाळता तिकडे जॉब केला. शेवटी पर्यायाने त्याला गावचं वातावरणच सोडत होतं मानवसाठी, त्याच्यामुळे गावी शिफ्ट झाले. मग माझ्या सरांना माहित पडला मोटरचा की बाबा सुगंधा इकडेच आले, तर त्यांनी मला पुन्हा जॉबवर जॉईन करून घेतलं. मग असं करता करता तिथे पुन्हा लग्नानंतर पण 10 वर्ष मी तिथे आता रनिंग मध्ये, गेल्या वर्षीपर्यंत 10 वर्ष मी तिथे जॉब केला. पण थोड्या काळाने गेल्या वर्षी सरांनी हँडओव्हर त्यांनी दुसऱ्यांना दिलं, त्यांचा बिझनेस त्यांनी तिथे स्टॉप करून तो दुसऱ्यांना दिला. त्याच्यामुळे मी सुद्धा विचार केला की 20 वर्षाचा एवढा एक्सपिरियन्स आहे आपल्याला, आरटीओ सेक्टर, इन्शुरन्स सेक्टर, गाडी सेल करणं, डिलिंग करणं, पूर्ण 20 वर्षाचा अनुभव असताना आता दुसऱ्याच्या हाताखाली किती वर्ष जॉब करायचं. नाहीतर आपल्या भागामध्ये बाहेरचे लोक येऊन जर बिझनेस करू शकते, तर आपण सुद्धा प्रॉपर इथले आहोत, स्थानिक लोक आहोत, तर आपणही जर विचार केला तर स्वतः काही करू शकतो. तर मग मी सुद्धा विचार केला, डिसिजन केलं की आता एवढ्या वर्ष सरांच्या हाताखाली जॉब केलं, आता पुन्हा अनोळखी व्यक्तीच्या हाताखाली जॉब करण्यापेक्षा काहीतरी स्वतःच करूया, आपल्या अनुभवाचा फायदा आपण आपल्यासाठी स्वतःसाठी वापरूया, असं विचार करून मग स्वतः बिझनेस सुरू करण्याचं, त्याच फील्डमध्ये स्वतः बिझनेस सुरू करण्याचं डिसिजन घेतलं. फार चांगलं. म्हणजे याच्यात ना एक शिकण्यासारखं की तुम्ही त्या दरम्यान लग्नाचा पिरियड झाला, मग तुम्ही मुंबईत गेलात. ओके. ते मुंबईत जाऊन पुन्हा भांडूप सारख्या ठिकाणी जॉब केला, शहरामध्ये सुद्धा प्रयत्न केले, ट्रेनचा सुद्धा प्रवास माहित नसताना प्रवास करून जॉब केला. पुन्हा ते आपल्या फॅमिलीची जबाबदारी मुळाला आपल्या वातावरण सोडत नाही, पुन्हा गावी आलं, फार मोठं स्ट्रगल केलं. आपण मागाशी म्हटलं की प्रयत्नाशिवाय, स्ट्रगल शिवाय सक्सेस नाही. आता आपलं एक ज्वलंत उदाहरण आहे की किती स्ट्रगल आपण बघितलं मॅडमच्या सांगण्यावर, की एवढा मोठा स्ट्रगल करून त्या आज इथे सेट झाले. आणि मग त्याच्या पुढचं मग ज्यावेळेस सरांनी बंद केलं की ही जी हा जो ब्रँड आहे मानव मोटर्सचा, ही संकल्पना कशी आली डोक्यामध्ये की आपण शोरूमच टाकावं? कारण काही लोकांचं म्हणणं कसं असतं की आता आपण नोकरी केली तर आता आपलं ते तिकडचं सहज निघून गेलं, आपण पुढे कामाला दुसरीकडे जावं, आपलं मिडल क्लास लोकांची अशी असते, स्पेशली महिला म्हटल्यावर. तर ही संकल्पना डोक्यात कशी आली, त्याच्यामुळे तुम्हाला पाठबळ कसं मिळालं, सासरकडून आणि घरच्याकडून, हा एवढा ब्रँड झालाय माणगावमध्ये. म्हणजे माणगावमध्ये टॉप मध्ये जर कुठलं शोरूम असेल बाईकच्या साठी, तर आपल्या मानव मोटर्सचं नाव पूर्ण माणगाववर फेमस आहे. हा जो ब्रँड आहे तो कसा होता? ऍक्च्युली जेव्हा ही डोक्यामध्ये संकल्पना आली की स्वतःचा बिझनेस सुरू करायचं, कारण की इतर ठिकाणी मला ते जॉब सोडल्यानंतर खूप ऑफर्स आले जॉबसाठी माणगावमध्येच, पण तेव्हा मनामध्ये एकच ध्येय होतं की 20 वर्षाच्या अनुभवाचा
कुठेतरी स्वतःसाठी फायदा करून घ्यायचा आणि कुठेतरी मला स्वतःची एक इमेज बनवायची होती की 20 वर्षाची जॉब करून झालेली ओळख आहे ती फक्त ओळख तेवढ्यापुरती मला मर्यादित ठेवायची म्हणजे काहीतरी स्वतःची इमेज आणि घेतलेल्या अनुभवाचा फायदा करून घ्यायचा होता. म्हणून मग मी माझ्या मिस्टरांकडे बोलले की मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि हाच बिझनेस का सुरू करण्याचं म्हणाला तर मला 20 वर्षाचा अनुभव होता एवढा मोठा एक्सपिरियन्स आणि ह्या बिझनेस मध्ये मला तर 80% सोशल वर्क येतो. म्हणजे गाडी देणं कस्टमरला हा पार्ट वेगळा झाला पण एवढी मोठी 80-90-1 लाखाची गाडी कस्टमर आपल्या घरी आनंदाने घेऊन जाते तर त्यांच्या आनंदामध्ये ती गाडी देताना मी सुद्धा तेवढ्याच आनंदाने सामील व्हायची की कोणाचं तरी कुटुंब आनंदी होते मला ते आवडली मन झाली की बाबा हा एक सोशल वर्क आहे कस्टमरला गाडी देताना ती काळजी घेणं ह्या सोशल वर्कची सुद्धा मला पहिल्यापासून आवड होती आणि मला ह्या बिझनेस मध्ये सुद्धा सोशल वर्कच दिसून येत होता की गाडी देणं बाजूला झालं पण सोशल वर्कची आवड असल्यामुळे मधला जो पिरियड असतो आपला सर्व्हिस पासून तो सोशल वर्क मध्येच येतो त्याच्यामुळे ह्याच बिझनेस कडे वळण्याचं ठरवलं गेलं. मग मिस्टरांनी मला खूप छान सपोर्ट केला म्हणजे पॉझिटिव्हली त्यांनी मला केलं की बाबा तू ह्या बिझनेस मध्ये उतरते तेव्हा तू जॉब करत होती आता तू स्वतः मालक होणार आहेस टोटली जिम्मेदारी तुझ्यावर येणार आहे अगदी शून्यापासून शेवटपर्यंत तर ती तू हँडल करू शकते का म्हणलं हा तेवढा अनुभव आहे तर मी 100% मला माझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे की मी कस्टमरला गाडी देण्यापासून ते शेवटपर्यंत त्याला सर्व्हिस देण्याची तयारी माझी आहे हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता त्याच्यामुळे मिस्टरांनी छान सपोर्ट केला. माझा भाऊ आहे शिवाजी मस्के मंगेश बडे त्या दोघांचेही मी विचार घेतले की मला असं बिझनेस सुरू करायचा आहे जॉबसाठी ऑफर येतात पण मला जॉब नाही करायचं तर त्यांनी सुद्धा छान प्रकारे विचारांनी सपोर्ट केला की बाबा तू बिंदास कर आम्ही आहोत सोबत अशा आणि मिस्टरांच्या भावांचा सपोर्ट मी हा बिझनेस सुरू केला. आणि मग त्यानंतर बिझनेस सुरू केल्याच्या नंतर सुरुवातीला काय डिफिकल्टी किंवा 100% काम करणं एखादं येते आणि एक आपण एक महिला आहोत मग आपल्या घरची जबाबदारी त्यावेळी तुमच्या सासूची जबाबदारी भले आपल्या तुम्हाला एक सपोर्ट चांगले आपले फॅमिली मिळाली दोन्ही साईडची त्यांनी सपोर्ट केला त्या सुरुवातीला मग बिझनेस सेट करणं मग कस्टमर येणं मग त्यांना सर्व्हिस देणं किंवा हा एवढा उभा केलाय ते कसं उभं केलं. ऍक्च्युली जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला तेव्हा स्टार्टअप करण्याचं जेव्हा म्हणजे स्टार्ट झालंच आणि जर अडचणी म्हणाल तर एक परीक्षा असते ती आपल्या जीवनातील आणि जे प्रयत्नशील असतात त्यांच्या तर परीक्षा खूपच होत असतात आणि माझं ध्येय आहे की मी सतत प्रयत्नशील असते. हा बिझनेस सुरू करताना सुरू केला आणि नेमकं पूर्ण रायगडमध्ये म्हणजे ही परीक्षा माझ्यासाठीच होती असं म्हणाल तरी काही वावगं ठरणार नाहीये कारण की मी सुरू केला आणि पूर्ण रायगडमध्ये 2 महिने गाड्यांचा डिस्प्लेच बंद झाला खूप म्हणजे पूर्ण अधोगतीला जाण्याचं असं झालेलं पण माझ्यामध्ये उमेद होती की मी सुरू केले ते मी पुढे प्रगती आहेच ह्या तत्वावरच मी होते. सुरू केला 2 महिने पूर्ण रायगडमध्ये डिस्प्ले बंद होता गाड्याच डिस्प्लेला नाहीये कस्टमर यायचे गाडी दाखवायला नाहीये पण माझी 20 वर्षाची मेहनत मला सक्सेस साठी उपयोगी आहे एक्सपिरियन्स त्यावेळेस कारण की 20 वर्षापासून जे मी डीलर शोधलेले होते पनवेल ठाणा वाशी पुणा अलिबाग त्या डीलरनी सुद्धा मला ओळखीवर खूप छान सपोर्ट केला म्हणजे त्याने असं नाही म्हणलं की ही मुलगी जॉब करत असताना हिला डायरेक्टली आपण गाड्या कसं देऊ शकतो डिस्प्लेसाठी त्यांनी मला छान सपोर्ट केला जशी लागेल तशी गाडी देत गेले आणि महत्वाचं म्हणजे 20 वर्षापासूनचे माझे कस्टमर होते ते जॉब मी तिथे फक्त नावापुरते जॉबला होते पण पूर्ण हँडल करत असल्यामुळे माझी त्यांच्याकडे बॉन्डिंग चांगलं रिलेशन सरांपेक्षा बॉन्डिंग जी माझ्याकडे झालेली त्या कस्टमरचा सपोर्ट मला खूप छान मिळाला. त्या कस्टमरच्या बॉन्डिंगमुळे सपोर्ट मी माझं सेल 2 महिन्यामध्ये गाड्यांचा डिस्प्ले नसताना सुद्धा जो सेल झाला त्याच्यामध्ये मी खूप खुश होते की माझा सेल वाढत गेला आणि अशा अडचणीतून पण सर्व काही माहिती असल्यामुळे इन्शुरन्स आरटीओ सेक्टरची पूर्ण माहिती असल्यामुळे काहीही नसताना कस्टमरला खूप छान प्रकारे सर्व्हिस दिली आणि तो सेल वाढत गेला. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही त्या पडता काल आला तुमच्या लाईफ मध्ये आणि त्याच्यातून तुमचा एक्सपिरियन्स अनुभव हा गुरु आहे असं म्हणतात. तो अनुभव गुरु 20 वर्षाचा अनुभव त्यावेळेस मॅडमना कामाला आला आणि त्या पडत्या काळात 2 महिन्यात डिस्प्ले नसताना मॅडमनी फार चांगलं मेहनत घेऊन आज उभं केलं. आता आपण मानव मोटर्स चालू केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी झाल्या त्याच्यावर तुम्ही फार चांगल्या प्रकारे मात केली तुमचा अनुभव कामी आला पण त्याच्यानंतर ज्यावेळेस बिझनेस ग्रोथ झाला आणि मग ती स्टेबिलिटी जे आता तुमचं नावलौकिक आहे या मानव मोटर्स आणि तुमचं स्वतःचं कर्तृत्व आणि महिलांमध्ये समाजामध्ये आता पसरलेला आहे तो बिझनेसचा पसारा कसा वाढवला तुम्ही त्याला तुमच्या काय स्ट्रॅटर्जी बिझनेसच्या
किंवा तुमच्याकडे काय प्रमोशन डील्स असतात, ते कसं तुम्ही कस्टमर पर्यंत पोहोचता? बिझनेस स्ट्रॅटर्जी बोलाल तर बिझनेस जेव्हा आम्ही स्टार्ट केलं, सुरू केलं, तेव्हा तेवढा सेल नव्हता, पण हळूहळू कस्टमरच्या ओळखीने सेल वाढत गेला. मग आम्ही सुद्धा ठरवलं की काहीतरी आपल्याला चेंज करायला पाहिजे, आपला बिझनेस वाढवण्यासाठी काहीतरी चेंज करायला पाहिजे. तर आमची एक अशी खासियत आहे की गाडी देताना कस्टमर आतमध्ये आल्यानंतर अगदी हॅपीली बाहेर पडलं पाहिजे. तर ती गाडी देते वेळी, गाडी देण्यापासून ती जी सुरुवात आहे पेपर वर्किंगची जी असेल, पेपर प्रोसेस, तर माझा ऑफिस स्टाफ सुद्धा ह्याच्यामध्ये मास्टर आहे. म्हणजे पेपर वर्क करताना त्याची स्पेलिंग मिस्टेक पासून काहीही चूक होणार नाही याची जिम्मेदारी आम्ही स्वतः घेतो. पूर्ण स्वतः चेक करूनच ते घेते. गाडीचं इन्शुरन्स पूर्ण काढून, गाडी पासिंग करून कस्टमरच्या ताब्यात दिली जाते. गाडीसोबत ज्या काही ऍक्सेसरीज असतात त्या आमच्याकडून फ्री दिल्या जातात. आणि जे काही कस्टमर कुठेही अडकला नाही पाहिजे, काही ऍक्सेसरीज पण फ्री देतात. मोस्ट ऑफ तिकडे ऍक्सेसरीजचे पण काही चार्जेस लावले. सीझन नुसार आम्ही काही ऑफर ठेवतो. आणि महत्वाचं म्हणजे जी गाडी डिलिव्हरी देताना बाबा 10 दिवसांनी 15 दिवसांनी पासिंग करून देतो असं न करता कस्टमर हॅपीली गाडी रोडवर चालवताना कोणत्याही प्रकारे पोलिसांनी कोणी अडवलं नाही पाहिजे ही काळजी पहिली मी घेते, स्वतः घेते. की 1 लाखाची गाडी घेऊन कस्टमर बाहेर पडतोय आणि त्यांना रोडला अडवलं जाते, त्या कस्टमरला रोडला अडवलं जाते पेपर वर्क मुळे, तर ती चुकी माझी असणार आहे. त्याच्यामुळे मी स्वतः जाते आणि याच्यामध्ये बघते किंवा कस्टमरला कोणी अडवलं नाही पाहिजे. तर गाडी देतानाच मी पेपर वर्क पूर्ण कम्प्लीट करूनच गाडी ताब्यात देते. मग असं नाही की मी 15 दिवसांनी गाडी देते. कस्टमरची रिक्वायरमेंट आहे, मॅडम मला उद्या संध्याकाळपर्यंत गाडी पाहिजे, ठीक आहे देते. पेपर वर्क करून उद्या संध्याकाळपर्यंत ती गाडी मी डिलिव्हरी देतेच देते. किंवा एखादा म्हणाला मॅडम माझ्या घरी बर्थडे आहे, काही पूजा आहे, तर मला आज रात्री गाडी पाहिजे, नाही ठीक आहे देते, प्रयत्न करते, पण पूर्ण प्रोसेस करून ती गाडी ताब्यात दिली जाते. कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये, कमीत कमी पेपर मध्ये जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही सुविधा उपलब्ध करून कस्टमरला ती गाडी देतो. आणि खास म्हणाल आमची खासियत, खास मानव मोटर्सची खासियत म्हणाल तर जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं की मला सोशल वर्क करायला खूप आवडतं. तर ह्या कामामध्ये, ह्या बिझनेस मध्ये सोशल वर्क 80% तरी सोशल वर्क येतो. त्याच्यामुळे मी गाडी देताना कस्टमरला म्हणजे लायसन नसेल, महत्वाचं लायसन आहे, तर आरटीओची जेवढी काही कामं आहेत, लायसन काढणं, गाडी रिपासिंग करून देणं, लायसन रिन्यू करणं, इन्शुरन्स रिन्यू करणं, ही टोटली कामं मी करते. म्हणजे हा 20 वर्षाच्या अनुभवामध्ये मी टोटली वर्क प्रोसेस शिकून घेतली. गाडी घेतल्यानंतर लायसन साठी दुसऱ्या एजंटकडे जायची गरज नाही. लायसन सुद्धा काढून घेण्याची, बाबा तुम्ही गाडी चालवते तर तुम्हाला पकडलं गेलं तर मग ती लायसन सुद्धा काढून देते. म्हणजे खूप अडचणी येतात की एखाद्याची गाडी सेकंड हँड घ्यायची, नावावर करण्यासाठी काय प्रोसेस आहे, टोटली प्रोसेस सांगून ते करून देते. दुसरी गोष्ट म्हणाल तर काही कस्टमर चॉईस नाही येतात की बाबा मला ऍक्टिव्हाच घ्यायचे, पण माझी स्वतःची ही खासियत आहे की मी पहिले कस्टमर बघते की बाबा ती गाडी कोणत्या कामासाठी युज होणार आहे. तुम्ही एमआर आहात की तुम्ही तुमचं कोणतं किराणाचं शॉप आहे का आहे, तर ती गाडी त्यासाठी युज होणार आहे. किंवा ती गाडी वाईफसाठी, मुलीसाठी, कॉलेजसाठी युज होणार आहे. तर कस्टमरची चॉईस आणि माझी कस्टमरकडे बघण्याची दृष्टिकोन, जी त्यांची कंडिशन, त्या कंडिशनवर डिपेंड मी त्यांना माझी चॉईस सांगते. आणि मला एवढं चांगलं समोरून सपोर्ट मिळतो की मॅडम तुम्ही गाडी सांगितली तर तीच गाडी कस्टमर घेतात, कारण की मी त्यांना जी गाडी सुटेबल आहे त्यांच्या कामाच्या दृष्टीने जी योग्य गाडी आहे तीच गाडी मी त्यांना सजेस्ट करते. त्याच्यामुळे हा अनुभव कस्टमरचा फीडबॅक खूप आहे. हे एक चांगलं आहे ना. तर काही आपण शोरूमला बघतो असं की तर तुम्हाला ऍक्टिव्ह पाहिजे, हे घ्या, एवढे कोटेशन आहे, एवढे सिटी लाईफ मध्ये असं चालतं, एवढे कोटेशन एवढे. तुमच्याकडे खासियत आहे आपल्या सगळ्यांना सांगायचं की तुम्हाला सुद्धा ऑप्शन पण मिळतात की ती गाडीचा तुम्हाला फायदा काय, तुमचं बॅकग्राऊंड बघता, तुमचं ते कोण घेते, गाडी चालवणार कोण आहे, कुठे चालवणार, मी फार सांगितलं. तर मी आपण बोलता बघाशी विषय निघाला होता की तुमच्याकडे अजून एक खासियत आहे की जी कस्टमरला ती गाडी दिल्याच्या नंतर बाय चान्स गाडी आहे म्हणजे बंद पडली, तर मी असं ऐकलं की तुम्ही, म्हणजे ऐकून आहे, तुम्ही बोलण्याच्या आधी पण ऐकलं की तुम्ही स्वतः तुमचे मेकॅनिकल पाठवून ती गाडी घेऊन येतो. हो नक्कीच, कारण की आपण जी गाडी दिली तिला सर्व्हिस देणं खूप महत्वाचं आहे. सर्व्हिस असेल तर कस्टमर आपल्याकडे नक्कीच येणार. मग ती माझी असू द्या गाडी किंवा इतर कोणाकडून गाडी घेतलेली असू द्या, ओळखीचे कस्टमरचा फोन आला की सुगंधा अशी गाडी ह्या भागात बंद पडलेली आहे, काय करू, तर ती मी अगदी स्वतः माझ्या मेकॅनिकलला सांगून गाडी जिथे आहे तिथे जाण्यासाठी सांगते. आणि ती गाडी चालू कंडिशन मध्ये असेल तर त्याला नक्कीच इथे घेऊन येऊन काम करून कस्टमरच्या ताब्यात दिली जाते. दुसरी गोष्ट आहे की बाबा गाडी चालू
करून घेऊन येण्याच्या कंडिशन मध्ये नाहीच आहे, तर मग कस्टमरला त्याच पद्धतीने समजावून ती गाडी टेम्पोत टाकून इथपर्यंत आणून देऊ शकता तुम्ही, तर ते योग्य पडेल. ती गाडी आम्ही ते काम करून पूर्ण पडेल. म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल तर माझा मेकॅनिकल सुद्धा पूर्ण टॉप आहे या कामामध्ये. ती पूर्ण गाडी स्वतः तयार करण्यापासून त्याचं एक आहे. आणि मानव मोटरची एक खासियत म्हणाल तर ह्या सगळ्या सारांशमध्ये आपण एक शिकलो की मालक हा जर सोशली अवेअर असेल, त्यांना आवड असेल आणि स्पेशली महिला असेल, महिला का म्हटलं कारण महिलांकडे एक वेगळी शक्ती असते. ती शक्ती त्याने जर तुला वापर केला पाहिजे, जसं मॅडमने केला, तर कस्टमर या फील्डमध्ये हॅपी होऊनच जाईल. इंटरव्ह्यू तर झालं तर मॅडमचा आपला पर्पजच होता की अवेअरनेस. बरंच काही शिकायला मिळालं असेल या त्यांच्या प्रवासामध्ये. तर आपण पुढे जाऊया आणि पुढच्या अजून 2-3 आपले प्रश्न आहेत की जे महिलांसाठी खास आहेत. आजच्या इंटरव्ह्यूचा मोटो आहे तो आपण जाणून घेऊया. ओव्हरऑल आपलं मोटिवेशनची जी व्हिडिओ होती आज की महिलांना प्रबोधन करणं, व्यवसायात उतरणं आणि त्याच्यातून सक्सेस कसं मिळवणं. आज फार चांगल्या शब्दात मॅडमनी सांगितलं. अगदी शिक्षणापासून सुरुवात असेल, घरची परिस्थिती असेल, नोकरी असेल, मग व्यवसाय असेल, व्यवसायात स्टेबिलिटी कसं करायचं, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंगचा वापर कसा करायचा, या सगळ्या गोष्टी असतील. तर त्याचं स्टाफ, जो सपोर्ट स्टाफ आहे त्यांना मॅनेज कसं करायचं, सगळ्या गोष्टी सांगितल्या. घर, नोकरी, धंदा, व्यवसाय सांभाळायचा. जाता जाता जो मेन मोटो आहे की मॅडम स्वतः एक सोशल वर्कर आहे, एक बिझनेस वुमन आहे. ते येणाऱ्या ज्या पण नवीन महिला आहेत, ज्या मुली असतील, ज्या महिला असतील, ज्यांना या सोशल वर्कला उतरायचं आहे, त्यांना काय सांगा, तुमचा अनुभव काय सांगाल, की त्यांना मोटिवेट कसं कराल? महिलांना मोटिवेट कसं कराल म्हणाल तर शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी पैसाच पाहिजे असं नाहीये. तर आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची जर ताकद असेल आणि स्वतःवर जो कॉन्फिडन्स असेल स्वतःबद्दल, तर आपण शून्यातून सुद्धा विश्व निर्माण करू शकतो. जर हा बिझनेस सुरू करण्यासाठी मला 20 वर्ष गेली, 20 वर्ष अनुभव घ्यावा लागला, तर आताच्या चालू काळामध्ये आताच्या डिजिटल मार्केटिंगचं चांगलं प्लॅटफॉर्म आलं, तर हे 1 वर्ष सुद्धा ते अचीव्ह करू शकतात. कारण की आताचं शिक्षण सुद्धा फास्ट आहे, काय आणि ते 1 वर्ष सुद्धा अचीव्ह करू शकतात. मग त्या महिलांनी जर मी वयाच्या 14व्या वर्षापासून मेहनत करून ह्या आताच्या काळामध्ये जर बिझनेस सुरू करू शकते, तर एखादी महिला फक्त घर, चूल, मूल एवढंच सांभाळून नाही चालणार. कारण की आपल्याला आई वडिलांनी शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, तर त्या शिक्षणाचा सुद्धा कुठेतरी फायदा करून घेतला पाहिजे. ते शिक्षण फक्त संसार, घर सांभाळण्यासाठी नाहीये. आई वडिलांना सुद्धा आनंद भेटेल, त्यांच्या मेहनतीला सुद्धा कुठेतरी यश येईल, यासाठी सुद्धा महिलांनी विचार केला पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये नवऱ्याला सपोर्ट होईल म्हणून सुद्धा कुठेतरी जॉब करता करता काहीतरी फक्त ह्याच बिझनेस मध्ये असं नाही, तर तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड असेल, ती आवड जोपासण्यासाठी का होईना तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. म्हणजे ते एक जॉब म्हणून नाही किंवा बिझनेस म्हणून नाही, तर आवड जोपासण्यासाठी, जेणेकरून स्वतःला कुठेतरी संधी देता येईल, स्वतःची आवड जोपासता येईल आणि स्वतःचं नाव करता येईल. ओव्हरऑल आता मॅडमनी मोटिवेट पण चांगलं केलं की तुम्हाला 2 चान्स असतात महिलांना. एक म्हणजे चान्स म्हणण्यापेक्षा चांगले मार्ग असतात. एक म्हणजे फॅमिलीचं, माहेरचं नाव रोशन करणं, स्वतःचं सासरचं नाव रोशन करणं. आणि जे जिद्द, चिकाटी, मॅडम म्हणाल्या की त्यांनी फार मोठा स्ट्रगल केला. जिद्द, चिकाटी आणि एक ध्येय असेल डोळ्यासमोर तर नक्की सक्सेस मिळेल. कारण आज आपण पूर्ण माणगावभर मानव मोटरचं नाव ज्या गर्वाने घेतात, ज्या हक्काने घेतात, ज्या आपुलकीने घेतात आणि ज्या अभिमानाने घेतात, त्या सगळ्यांना एक श्युरिटी मिळते की मानव मोटर्सकडे आलो म्हणजे आम्हाला आमच्या हक्काच्या घरामध्ये गेल्यासारखं आहे. आणि ही आज मानव मोटरची खासियत फक्त त्या मॅडमच्या मेहनतीवर आहे, त्यांच्या स्वभावावर आहे आणि त्यांचा असलेला सोशल टचमुळे आहे. त्यांचा स्टाफ, त्यांचा सपोर्टिव्ह स्टाफ, त्यांचा मेकॅनिकल स्टाफ सगळं मॅडमने अप्रतिम जपलेलं आहे. सगळे फ्रेंडली वातावरण तयार करतात, त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला त्याचा नक्कीच लाभ होतो. जाता जाता नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महिलांनी आवर्जून बघा. एक महिला जर मनात विचार केला तर नक्की ध्येयापर्यंत पोहोचते आणि सक्सेसफुल बिझनेस वुमन नक्की ध्येय गाठू शकते. धन्यवाद.